नमस्कार. दादासाहेब तिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांचे चरित्र या व्याख्यानमालेतला हा भाग 11वा आहे. सादर करते आहेत योगाचार्य डॉक्टर थावकर दादा आणि वक्ते आहेत डॉक्टर श्री श्रीमय. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रीत्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. आदरणीय योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, मते दादा, श्री वाईंगणकर दादा, साखरे दादा, सुनीताताई मुंदडा दादा, त्याचप्रमाणे डॉक्टर ब्रिजमोहन मुंदडा दादा आणि उपस्थित सर्व साधक बंधूंनो, भगिनींनो, माता पितांनो, मी आपल्याला सर्वप्रथम हृदयापासून प्रणाम करतो. आपण स्वामी विवेकानंदांचं चरित्र अभ्यासत आहोत. साधारण 1891 साल आहे. 5 सप्टेंबर हा त्याचा दिवस आहे. स्वामी विवेकानंद आपण पाहिलं मागच्या वेळेला गढवाल या भागामध्ये जायची त्यांची इच्छा झाली. स्वामी अखंडानंद, स्वामी कृपानंद, स्वामी शारदानंद यांच्या बरोबर अल्मोऱ्याहून 40 किलोमीटर दूर असलेल्या कसौलीच्या मार्गे, कौसानीच्या मार्गे पुढे कर्णप्रयागला ते पोहोचले. कर्णप्रयागहून ते रुद्रप्रयागला गेले. दुष्काळामुळे अनेक यात्रेकरूंना बद्रीनाथला जायला परवानगी नव्हती, त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही. स्वामी पूर्णानंद या एका बंगाली शिष्याच्या घरी स्वामी विवेकानंद उतरले होते, रुद्रप्रयाग या गावी. रुद्रप्रयागच्या निसर्ग सौंदर्यानं स्वामीजींचं मन अतिशय आनंद. नगाधिराज हिमालयाची, आकाशाला भिडणारी हिमशिखर, हिमालयाची असलेली गहन शांती, तिथल्या पक्ष्यांचा होणारा किलबिलाट, त्याबरोबरच अलकनंदा नदीचा साथ देणारा खळखळता प्रवाह, या सर्वांशी असलेलं परस्परांचं संवेदनशील असं नातं हे स्वामी विवेकानंदांच्या अतिसंवेदनशील मनानं अनुभवलं. आणि स्वामीजींनी अचानक असं म्हटलं की अलकनंदा नदी आता केदार रागाचे सूर अळवत चाललेली आहे. अगदी क्वचितच स्वामीजींच्या मुखातून असा उद्गार बाहेर पडतो आणि आपल्याला स्वामीजींच्या आंतरिक मनोव्यापाराची कवाडे खुली होतात. म्हणून आपण त्यानंतर स्वामी विवेकानंद यांना एक प्रकारची समाधी लागली आणि त्या ग्लानीच्या अवस्थेमध्ये स्वामी विवेकानंदांना असं जाणवलं की विधात्याच्या इच्छेनुसार आपल्या हातून काहीतरी अजून काम व्हायचंय आणि ते काम होईपर्यंत आपल्याला एका क्षणाचीही विश्रांती मिळणार नाही. आपण मागच्या तासाला असं पाहिलं की भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत तू काली मातेचं काम करणार नाहीस
तोपर्यंत तुला मी अ, ही अ, निर्विकल्प समाधीची चावी परत देणार नाही. हाच अनुभव त्यांना या अलकनंदा नदीच्या किनारी आणि या रुद्रप्रयागला आलेला आहे. आपण पाहिलं की काकरीच्या घाटामध्ये स्वामी विवेकानंद गेले. पिंपळाच्या छायेखाली ते बसले होते. अल्मोरा नदीच्या अल्मोराला एका गुहेमध्ये त्यांनी एकांतवास केलेला होता. रुद्रप्रयाग मधली अलकनंदाच्या काठीवरती असलेली रम्य आणि शांत परिसरामध्ये स्वामी विवेकानंदांना आलेली आध्यात्मिक अनुभूती, या सगळ्या घटना आपल्याला आपण अनुभवलेल्या आहेत. आपण त्या सगळ्या घटना विवेकानंदांच्या चरित्रातल्या पाहिलेल्या आहेत. काकरीच्या घाटात काय घडलं, अल्मोऱ्याच्या गुहेमध्ये एकांतवास त्यांनी कसा केला, आणि रुद्रप्रयाग मधला हा आत्ताचा प्रसंग. रुद्रप्रयागहून ते श्रीनगरला गेले आणि श्रीनगरहून ते टिहिरीला गेलेले. टिहिरीहून डेहराडून मार्गे राजापूरला ते पोहोचले आणि राजापूरला अचानक एक संन्याशी त्या झाडांच्या गर्दीमधनं एक संन्याशी बाहेर आला आणि त्या संन्याशाला स्वामीजींनी ओळखलं आणि ते संन्याशी होते स्वामी तुर्यानंद महाराज. राजापूरला असताना त्यांनी एक शेजारी तुर्यानंदांनी पुढे जात असताना पाहिलं की अरे हा येतोय, हा 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 अगदी म्हणजे स- हरी महाराजांसारखा दिसतोय. विवेकानंदांनी लांबनं त्यांना पाहिलं तेव्हा म्हटलं अरे हा हरी महाराजांसारखा दिसतोय. हरी महाराज म्हणजे तुर्यानंद. आणि पाहतात तर ते स्वामी तुर्यानंदच होते. स्वामी तुर्यानंदांची आणि त्यांची अकस्मात भेट झाली. आज टिहिरीच्या गावाहून डेहराडून मार्गे राजापूरला आपण गेलो. राजापूरला या ठिकाणी स्वामी विवेकानंद आणि तुर्यानंद यांची ज्या ठिकाणी भेट झाली, तिथे आता एक स्मारक रामकृष्ण मठानं उभारलेलं आहे. राजापूरहून स्वामीजी डेहराडूनला गेले आणि डेहराडूनहून स्वामीजी ऋषिकेशला आलेले आहे. महादेव मंदिर आहे ऋषिकेश. त्या महादेव मंदिराच्या जवळ एका झोपडीमध्ये ते राहिले. तिथे शारदानंद आणि तुर्यानंद महाराज आले आणि एक दिवशी स्वामी विवेकानंदांना सपाटून ताप आला. ऋषिकेशला त्यावेळेला दवाखाना नव्हता. ग्लानी आली स्वामी विवेकानंदांना. स्वामी विवेकानंद या तापामुळे बेशुद्ध पडले. त्यांची नाडी बंद झाली का काय असं वाटायला लागलं. आणि हे जे शारदानंद आणि तुर्यानंद त्यांच्या बरोबर होते, त्या त्यांच्या गुरुबंधूंनी भगवंताला प्रार्थना केली, हे भगवंता, आमच्या नरेंद्राला वाचव, आणि जर तुम्ही त्याला वाचवणार नसला तर आम्हालाही त्याच्या सोबत त्याच्या चरणांच्या जवळ घेऊन जा. आणि अचानक आपण म्हणतो ना, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनी चिंता वेते होते, विघ्न अवघे नासोनी जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. असं या दोन गुरुबंधूंनी म्हटलं की हे भगवंता नरेंद्राला वाचव, नाहीतर आम्हालाही त्याच्या चरणी घेऊन चल. पण देवाची इच्छा होती की नरेंद्र वाचणार होते. एवढ्यात अंगाभोवती घोंगडं गुंडाळलेला एक साधू कुठून तरी आला. या ईश्वरी योजना आहेत बरं का, हे काही योगायोग नव्हे. मध आणि पिंपळ याच्या सालीची पूड त्यांनी केली. पिंपळाच्या सालीची पूड केली, त्याच्यात मध घातला आणि ते मिश्रण नरेंद्रच्या तोंडामध्ये त्यांनी घातलं, घशात सरकवलं आणि चमत्कार घडावा तसं स्वामीजींचं थंड पडलेलं शरीर उबदार होऊ लागलं. स्वामीजी भानावर आले आणि तुर्यानंद आणि शारदानंदांना म्हणाले, काही घाबरू नका, एवढ्यात मी काही जग सोडून जात नाही. ऋषिकेशहून पुढे ते हरिद्वारला गेले. हरिद्वारहून सहारणपूरला गेले. कृपानंद, शारदानंद, तुर्यानंद आणि ब्रह्मानंद महाराज हे त्यांच्या बरोबर होते. अखंडानंद पुढे मीरतला आहेत असं स्वामीजींना समजलं, म्हणून तुर्यानंद आणि ब्रह्मानंद यांच्या बरोबर स्वामी विवेकानंद मीरतला गेलेले आहेत. हिमालयातल्या अनेक घटना स्वामी विवेकानंदांच्या अज्ञात आहेत, परंतु त्यात त्यांच्या दोन घटना आणि दोन प्रसंग जे महत्वाचे मीरतला घडले ते असे. स्वामी विवेकानंद मीरतला असताना एका तिबेटी कुटुंबात त्यांना राहण्याचा प्रसंग आला. तेव्हा सर्व भावांमध्ये मिळून एकच पत्नी आहे
अशी त्यांच्या घरातली परिस्थिती होती. स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, की सर्व भावांमध्ये मिळून एकच पत्नी ही रूढी अयोग्य आहे, असं स्वामीजी त्यांना म्हणाले. आणि त्यावर त्या तिबेटी कुटुंबानं काहीतरी एक स्पष्टीकरण केलं आणि त्यांच्या स्पष्टीकरणामुळे स्वामीजी अक्षरशः म्हणजे चकित झाले. एकाच प्रश्नाकडे पाहण्याचे किती वेगवेगळे आणि प्रामाणिक दृष्टिकोन असू शकतात, याचा ठसा स्वामी विवेकानंदांच्या मनावर उमटला. प्रत्येकाचा विशिष्ट विचार असतो. आपल्याला तो विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा बोध स्वामीजींना या संभाषणातून जाणवला. आपल्याला आठवत आहे, स्वामी विवेकानंद पोहरी बाबांच्याकडे भेटीला गेले होते. पोहरी बाबांनी आपल्याला अनुग्रह द्यावा अशी त्यांची इच्छा होती. एक दिवशी स्वामीजी या ठिकाणी आगगाडीतून जात असताना, मिरजलाच एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असताना तिथे त्यांच्या शेजारी एक संन्याशी बसला होता. त्या संन्याशाला तो संन्याशी स्वामी विवेकानंदांना सांगत होता, की अहो एकदा मी चोरी करायला अहो आधी मी चोर होतो म्हणे. संन्याशी विवेकानंदांना म्हणाला, आघाडीत भेटलेला तो संन्याशी विवेकानंदांना म्हणाला, अहो आधी मी चोर होतो. एक पवारी बाबा नावाचे साधू होते, त्यांच्या घरात चोरी करायला म्हणून मी गेलो होतो. त्या पवारी बाबांच्या घरी चोरी करताना काही वस्तू मी उचलल्या आणि तेवढ्यात त्या भांड्यांचा आवाज झाला. पवारी बाबा जागे झाले. पवारी बाबा जागे झाल्यानंतर उरलेल्या सगळ्या संसाराच्या वस्तू घेऊन पवारी बाबा माझ्या मागे धावत चालले आणि मला ते थांबवून म्हणाले, "अरे तेवढ्या वस्तूंमध्ये तुझा संसार होणार नाही. हे सगळ्या वस्तू तू घेऊन जा." असं ते म्हणाले. असा विलक्षण साधू मी तिथे पाहिला. आणि अशा साधू पाहिल्यानंतर पोवारी बाबांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर तो जो चोर होता तो तपस्या करायला लागला, असं तो संन्याशी म्हणा. तेव्हा त्याच्यानंतर मी तपस्या करू लागलो आणि त्यानंतर मी साधू झालो. अशा साधूची विवेकानंदांना अचानक गाठ पडली. तो म्हणलं, मीच तो साधू बनले. मीच तो साधू की जो आधी चोर होता. त्यानंतर कृपानंद, शारदानंद, तुर्यानंद, ब्रह्मानंद महाराज हे सुद्धा डिसेंबर 1890 मध्ये मिरजला आले. डॉक्टर त्रैलोक्यनाथ घोष यांच्याकडे अखंडानंदांना अखंडानंदांना भेटायला म्हणून स्वामी विवेकानंद गेले. कारण अखंडानंद महाराज त्या ठिकाणी त्रैलोक्यनाथ घोष यांच्याकडे होते. अखंडानंदांनी स्वामीजींना पाहिलं. स्वामीजींचं ते हिमालयातल्या प्रवासामुळे झालेलं कृश शरीर अक्षरशः निस्तेज दिसत होतं. हिमालयामध्ये स्वामीजींनी केलेली कठोर साधना, हिमालयात खाण्यापिण्याची त्यांची झालेली आबाळ आणि हिमालयामधली भ्रमंती यांचा स्वामी विवेकानंदांच्या तब्येतीवरती अगदी विपरीत परिणाम झालेला होता. शरीर अक्षरशः अस्थिचर्म राहिलेलं होतं. त्यानंतर अखंडानंद महाराजांनी त्यांना डॉक्टर घोष यांच्याकडे घेऊन गेले ते आणि डॉक्टर घोष यांच्या उपचारामुळे 15 दिवसामध्ये स्वामींची प्रकृती थोडी सुधारली. त्या काळात स्वामी विवेकानंदांचे इतर गुरुबंधू यज्ञेश्वर मुखर्जी यांच्याकडे राहिलेले होते. हे कृपानंद, शारदानंद, तुर्यानंद, ब्रह्मानंद हे तिकडे राहिलेले होते आणि हे अखंडानंद महाराज हे स्वामी विवेकानंदांच्या बरोबर होते. तिथे जे इतर स्वामीजी जे त्या जे यज्ञेश्वर मुखर्जींच्याकडे होते, तिथं स्वामी अद्वैतानंद महाराज पण आले. डॉक्टर घोष यांच्या घरून स्वामी विवेकानंद निघाले आणि नंतर शेटजींची बाग नावाचा एक तिथे मिरजला भाग आहे. त्या भागामध्ये स्वामी विवेकानंद राहिलेले आणि शेटजींच्या बागेमध्ये राहत असताना स्वामी विवेकानंद स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत होते. स्वामी विवेकानंद उत्तम स्वयंपाक करायचे. म्हणजे त्या बेलूर मठापुढे बघणार होतो आपण. बेलूर मठाच्या बांधकामामध्ये जे संथाल लोक काम करत होते, त्या सगळ्या संथालांना स्वामी विवेकानंदांनी एक दिवस स्वतःच्या हाताने जेवण करून वाढलेलं आहे. स्वामी विवेकानंद घोषांच्या घरून त्या शेटजींच्या बागेत गेल्यावर स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत होते. जास्तीत जास्त वेळ अध्यात्म चिंतनामध्ये घालवत होते. बऱ्याच लोकांची अशी इच्छा असते की आपण सुद्धा स्वामी विवेकानंदांसारखं एकांतात जावं आणि खूप साधना करावी. पण साधना आपण करू शकू की नाही याचा थोडासा अंदाज आपण ग्रहस्थ असतानाच घेत नाही आपण.
कधीतरी बसलं पाहिजे. 4-4 तास जप करण्याची आपल्याला सवय आहे का? ती सवय लावून घेतली पाहिजे, तरच एकांत मानवेल. स्वामी विवेकानंदांचा सगळा वेळ अध्यात्म चिंतनात जात होता. साधना करणं, भजन करणं, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करणं आणि या काळात स्वामी विवेकानंदांनी मेघदूत, शाकुंतल, कुमारसंभव, मृच्छकटिक अशा ग्रंथांचं त्यांनी वाचन केलेलं आहे. त्यावेळेला मिरजला एक अतिशय वेगळा प्रसंग घडला. सर जॉन ल्युबक यांचे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका असायचे. आपण पाहिलेत एन्सायक्लो ब्रिटानिकाचे अंक असे जाडे-जाडे अंक असतात. त्या सर जॉन ल्युबक यांचे जे ग्रंथ होते, ते ग्रंथ स्वामी विवेकानंदांना त्यांचे गुरुबंधू अखंडानंद महाराज मिरजच्या वास्तव्यामध्ये एका ग्रंथालयातनं आणून देत असत. सर जॉन ल्युबकचे एन्सायक्लोपीडियाचे ग्रंथ. स्वामी विवेकानंद ते ग्रंथ वाचत असत. म्हणजे बघा, हे मेघदूत, शाकुंतल, कुमारसंभव आणि मृच्छकटिक तर वाचलंच, पण शिवाय फावल्या वेळामध्ये ते एन्सायक्लोपीडिया पण वाचत असत. आणि वाचून झाल्यानंतर ते परत करत असत. किती दिवसात परत करत असत? एवढा मोठा ग्रंथ ते आज आणला की दुसऱ्या दिवशी परत करत असत. त्या ग्रंथपालाला शंका आली की हा जे अखंडानंद महाराज आहेत, हे स्वामीजी कोणतरी येतात, ग्रंथ घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ परत करतात. तेव्हा त्याला ग्रंथपालाला शंका आली का नुसतेच घरी घेऊन जातात का काय? अहो एवढा ग्रंथ वाचायला वेळ लागणार ना. तेव्हा त्या ग्रंथपालांनी त्या अखंडानंद महाराजांना प्रश्न विचारला की अहो तुम्ही एक ग्रंथ घरी घेऊन जाता, वाचता का हो? एवढा मोठा ग्रंथ आहे, तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आणून देता परत. तेव्हा अखंडानंद महाराज म्हणाले, हा ग्रंथ मी नाही वाचत. माझे गुरुबंधू आहेत स्वामी विवेकानंद, ते हा ग्रंथ वाचतात. त्या ग्रंथपालाला फार कुतूहल वाटलं आणि ग्रंथपाल म्हणाला, मी तुमच्याबरोबर येऊ का? माझी तुमच्या स्वामी विवेकानंद या गुरुबंधूंशी भेट घालून द्याल का? अखंडानंद महाराजांनी त्या ग्रंथपालाला स्वामीजींची भेट घालून दिली. स्वामीजींच्याकडे आल्यानंतर तो ग्रंथपाल त्यांना म्हणाला, की अहो एवढे मोठाले ग्रंथ तुम्ही एका दिवसात वाचता का? खरंच वाचता का? का नुसते चाळता? स्वामी विवेकानंद म्हणाले, की मी ते ग्रंथ चाळत नाही, वाचतो. तो ग्रंथपालांनी काय केलं, समोर एक ग्रंथ होता. तो बघून ते त्यांना म्हणाले, "हा ग्रंथ तुमचा वाचून झालाय का?" स्वामी विवेकानंद म्हणाले, "हो, वाचून झालाय. तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही ग्रंथालयात घेऊन जाऊ शकता." त्या ग्रंथालयांनी ग्रंथपालानं स्वामीजींची परीक्षा घेण्यासाठी त्या ग्रंथातलं एक पान असं उघडलं आणि त्यावरती ज्या शब्दाची माहिती दिलेली होती, त्या शब्दाचा प्रश्न करून स्वामीजींना विचारलं, "या प्रश्नाची या ग्रंथात काय माहिती दिली ती सांगा?" आणि स्वामी विवेकानंदांनी त्या ग्रंथामध्ये त्या शब्दाची जी माहिती दिलेली होती, त्या माहितीचे उतारेच्या उतारे मुखोद्गत म्हणून दाखवलं. उतारेच्या उतारे मुखोद्गत म्हणून दाखवलं. तर त्या ग्रंथपालाला वाटलं ठीक आहे, हा शब्द कदाचित त्यांनी वाचला असेल. तर मग अगदी पुढचे शब्द वाचले, अगदी शेवटचे शब्द वाचले आणि सगळ्या ग्रंथामधल्या त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांची स्वामी विवेकानंदांनी परफेक्ट उत्तरं दिली आणि ते ग्रंथपाल त्या ग्रंथामध्ये तपासत होते स्वामी विवेकानंद काय बोलतायत ते. बरोबर आहे की नाही? मग त्यांनी आश्चर्यचकित होऊन स्वामीजींना विचारलं, "अहो तुम्हाला हे कसं शक्य होतं? एवढा मोठा ग्रंथ तुम्ही वाचता, तो एका दिवसात वाचून पूर्ण करता आणि तो साधा सुद्धा नव्हे, त्या वाचनानंतर विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तर देता तेव्हा त्या ग्रंथातले परिच्छेद मुखोद्गत म्हणून दाखवता, हे तुम्हाला कसं शक्य होतं?" तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले, "मी एक-एक शब्द न वाचता पूर्ण वाक्य वाचतो आणि पूर्ण वाक्य वाचत असताना हळू मी अशी सवय करून घेतली, की सगळे परिच्छेदच्या परिच्छेद मी वाचू शकायचे. नुसतं त्याच्यावर नजर टाकली की तो वाचला जायचा. आणि त्यानंतर एक पान मी अक्षरशः फोटोग्राफिक मेमरी सारखं ते मनामध्ये ठेवू शकतो. या सगळ्याचं कारण म्हणजे मला प्राप्त झालेली पूर्ण एकाग्रता. आपण कधी विसरता कामा नये. मी मागे सुद्धा हा मुद्दा अतिशय प्रकर्षाने मांडलेला होता, की स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातला अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे स्वामी विवेकानंदांनी हे जे काम केलेलं आहे, ही जी तीर्थयात्रा केलेली आहे किंवा हे जे परिभ्रमण केलेलं आहे, ते ज्ञानोत्तर कार्य आहे. निर्विकल्प समाधीची प्राप्ती करून घेतल्यानंतर केलेलं कार्य आहे. आता ज्या माणसाला निर्विकल्प समाधी प्राप्त झाली असेल, त्या माणसाची एकाग्रता कुठल्या उच्च पातळीला असेल.
आणि म्हणून स्वामीजी विवेकानंद म्हणाले, की एका पानाचा मी फोटोग्राफिक मेमरी सारखा सगळ्या त्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि त्यामुळे माझं पुस्तक वाचून लवकर होतं बंद. आपण पण बघा ना, लहान असताना आपण एक एक अक्षर वाचायचो. ब, ब, न, कमळ, ब, घ असं वाचायचो आणि मग म्हणायचो कमळ, हा कमळ असा नंतर म्हणायचो. मग हळू आपण एक वाक्य वाचायला लागलो. मग ते वाक्य दिसलं, की ते वाक्याच्या वाक्य आपल्या तोंडांमधून उद्भूत व्हायला लागलं. आणि मग हे जसं सत्य आहे, तसंच स्वामी विवेकानंद एकाग्रतेच्या बळावर अख्खं पानच्या पान लक्षात ठेवू असत. स्वामी विवेकानंदांच्याकडे मन एकाग्र करण्याचं असामान्य असं सामर्थ्य स्वामी विवेकानंदांच्याकडे होतं. पुढे म्हणजे 19 डिसेंबर 1915 या त्यावेळेला स्वामीजींनी देह ठेवलेला होता. त्यावेळेला तुर्यानंद महाराजांनी या मिरजच्या प्रवासातल्या या अनुभवाची आठवण लिहिलेली आहे. आणि स्वामी विवेकानंदांबद्दल लिहिताना, इतर आठवणी लिहित असताना स्वामी अखंडानंदांनी त्या आपल्या वास्तव्याविषयी लिहिलेलं आहे. मिरतला स्वामी विवेकानंदांच्या सहवासात ते राहत होते तेव्हाच्या आठवणी ज्या लिहिल्या आहेत त्याच्यात ते म्हणतात, स्वामी विवेकानंदांनी आम्हाला साधी चप्पल कशी दुरुस्त करायची इथपासून ते चंडीपाठ कसा करायचा इथपर्यंत सारं शिक्षण स्वामीजींनी दिलं. एकीकडे वेदांत, एकीकडे उपनिषद आणि संस्कृत मधल्या नाटकांचा अभ्यास कसा करायचा ते स्वामी विवेकानंद आम्हाला शिकवत असत. एवढंच नव्हे तर दुसऱ्या बाजूला जेवणातले पदार्थ कसे तयार करायचे याचेही धडे स्वामी विवेकानंदांनी तुर्यानंद आणि इतर आपल्या गुरुबंधूंना दिले होते. हे तुर्यानंद महाराज 19 डिसेंबर 1915 रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणत आहे. आठवण सांगतात तेव्हा लिहिलेले. लक्षात घ्या, 25 वर्षानंतर लिहिलेलं पत्र आहे ते. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी त्यांना दिलेलं शिक्षण याचा जो काही एक परिणाम त्यांच्या मनावर झाला होता, तो किती डीप रूटेड होता, किती अंतःमनामध्ये किती खोलवर रुजलेला होता, ते आपल्याला यामध्ये समजतं. एकदा काय झालं, एक पुलाव केला होता स्वामीजींनी आणि तो पुलाव अतिशय चविष्ट झालेला होता आणि तो पुलाव चविष्ट झालेला पुलाव हे सगळे गुरुबंधू खात होते आणि ते संपत होते तो सगळा पुलाव. स्वामी विवेकानंद शेवटी जेवणार होते. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांना ते म्हणाले, की पुलाव खात असताना स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, की "अरे, मी खूप खाल्लेला आहे. हा पुलाव तुम्हीच संपवा." केवढं स्वामीजींचं या सगळ्या शिष्या गुरुबंधूंवर असणारं प्रेम आणि केवढी ही स्नेहपूर्ण केलेली सेवा. तुर्यानंद महाराज म्हणतात, की या सगळ्या आठवणी आमच्या झालेल्या गप्पा गोष्टी आठवल्या, की आमचं मन अगदी भरून येतं. मीरत मधल्या मगाशी सांगितलं तसं मीरत मधल्या वास्तव्यानंतर 25 वर्षानंतर लिहिलेला हे पत्र आहे. याचा अर्थ हा प्रसंग स्वामी तुर्यानंदांच्या मनामध्ये किती खोलवर प्रभाव केलेला होता हे आपल्याला यातून लक्षात येतं. स्वामीजी ऋषिकेशला एकंदर 3 वेळेला राहिलेले. मीरत नंतर ऋषिकेश आणि त्यावेळची आठवण त्यांनी स्वामी विवेकानंदांनी ऋषिकेशला एक संन्याशी पाहिला होता. तो संन्याशी हा नागा साधू होता, नग्न होता आणि नग्न साधू असलेला तो आपल्या रस्त्याने चाललेला होता. ही सुद्धा आठवण मिरजच्या म्हणजे गप्पा गोष्टींमध्ये स्वामी विवेकानंदांनी तुर्यानंदांना सांगितली, की मी ऋषिकेशला असणारा एक संन्याशी पाहिला. तो नग्न होता. तो एका रस्त्याने चाललेला होता. त्याला मागून मुलं हा नग्न साधू चाललाय, तो वेडा आहे असं समजून त्याला दगड मारत होते. आणि त्या नग्न साधूच्या शरीरातून रक्त येत होतं. तो नग्न साधू थोडा पळत होता. मुलं पळत होती. मुलं दगड मारत होती. त्या नग्न साधूच्या अंगातून रक्त येत होतं. हा प्रसंग स्वामीजींनी पाहिला आणि स्वामीजी त्या नग्न साधूच्या होणाऱ्या या दगडाच्या हल्ल्यामधनं त्यांना वाचवण्यासाठी म्हणून मध्ये गेले आणि त्या मुलांना त्यांनी दाबलं, "हे काय चाललंय? साधूंना दगड मारतात का कधी?" स्वामी विवेकानंदांनी त्या मुलांना दूर केल्यानंतर तो नग्न साधू ज्याच्या अंगातून रक्त वाहत होतं, तो वळला आणि स्वामी विवेकानंदांना म्हणाला, की "अहो, तुम्ही कशाला त्यांचं दूर केलं? आमचा चांगला खेळ चालला होता. ते मला मारत होते, दगड मारत होते, माझ्या अंगातून रक्त येत होतं. यूं ही वाह वाह है, यूं ही वाह वाह है." दगड मारून रक्तबंब झालेला साधू, पण त्याच्या मनामध्ये या मुलांबद्दल कुठलाही कटुभाव नाही, कुठलीही चीड नाही, कुठलाही संताप नाही.
हसत आणि हसत खिदळत तो पुढे चाललेला आहे. ही देहातीत अवस्था आहे. ही देहाच्या बोधावरनं आत्मबोधावर स्थित झालेल्या एका नागा साधूची अवस्था आहे. ही अवस्था मी स्वतः पाहिली होती. असा अनुभव स्वामी विवेकानंदांनी तुरीयानंदांना आपल्या मिरजच्या वास्तव्यामध्ये सांगितलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वामी विवेकानंद पुढे केदारनाथला आणि बद्रीनाथला ते पुढे जाऊ शकले नाही. म्हणून मिरजला असतानाच त्यांना परिभ्रमण करण्याची इच्छा तीव्र झाली आणि ते म्हणाले, मिरजला आपल्या गुरुबंधूंना म्हणाले, हे बघा, आता मिरज पासून पुढे मी एकटा प्रवास करणार आहे. कोणीही माझ्या बरोबर यायचा त्रास घेऊ नये. कोणीच माझ्या बरोबर येऊ नये. त्यावेळेला स्वामी अखंडानंद महाराज त्यांना म्हणाले, हे बघा, तू कुठेही जरी पाताळात जरी गेलास तरी आम्ही तुला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, असं ते अखंडानंद महाराज त्यांना म्हणाले. 1891 मध्ये जानेवारीच्या उत्तरार्धामध्ये स्वामी विवेकानंदांची एकाकी भ्रमण करण्याची इच्छा फार तीव्र झाली. कुणालाही कुठलाही निरोप न देता मिरजहून ते दिल्लीला जायला निघाले. सेठ घन श्यामदास शेठ श्यामदास या व्यापाराकडे ते राहिले. व्यापारी होता तो, त्यांच्याकडे ते राहिले. दिल्लीतली प्रेक्षणीय स्थळं पाहत असताना स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये भारताचा उज्ज्वल इतिहास डोळ्यासमोरून गेलेला आहे. स्वामीजींच्या गुरुबंधूंपैकी काही गुरुबंधू दिल्लीला होते. त्या गुरुबंधूंनी स्वामीजींना गाठलं. स्वामीजींना भेटीचा आनंद झाला. पण तरी सुद्धा स्वामीजी त्यांना म्हणाले, कशाला माझ्या मागे आलात? येऊ नका. दिल्ली सोडून मी पुढे जाणार आहे आणि हे सगळे जुने लागे बांधे जे आहेत हे सगळे तोडून टाकणार. माझी अंतःप्रेरणा मला सांगेल तिथे मी जाणार आहे. स्वामीजी निघून गेले. जाण्यापूर्वी हे शिष्य त्यांना स्वामीजींना म्हणाले, आम्ही काही तुझ्या मागे आलो नव्हतो, पण आम्ही असं ऐकलं की या ठिकाणी एक विविदिशानंद नावाचे कोणतरी स्वामीजी दिल्लीला आलेले आहेत आणि ते इंग्रजी फार छान बोलतात. म्हणून त्या इंग्रजी बोलणाऱ्या विविदिशानंद महाराजांना भेटायला आम्ही आलो होतो. तुला भेटायला आलो नव्हतो. नंतर त्यांना समजलं की विविदिशानंद महाराज म्हणजे विवेकानंदच आहेत. स्वामी विवेकानंद भारत भ्रमणात असताना विविध नावं धारण करत होते. विविदिशानंद, रामकृष्णानंद अशी अनेक नावं त्यांनी धारण केली. कारण मागच्या गावातल्या लोकांना कळू नये या पुढच्या गावात असलेला संन्याशी विवेकानंदच आहे. लक्षात घ्या, 1891 सालामध्ये हा जो घडलेला प्रसंग दिल्लीतला आहे, तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सर्वप्रथम ते विविदिशानंद हे नाव धारण केलेलं होतं. याच्या आधी त्यांनी हे धारण केलेलं नाव नव्हतं. तिथे स्वामीजी आजारी होते त्यावेळेला डॉक्टर हेमचंद्र सेन यांच्याकडे, या डॉक्टरांकडे ते गेले होते आणि हेमचंद्र सेन यांनी डॉक्टरांची तपासणी केलेली होती. 1891 मध्ये फेब्रुवारीचा आरंभ झाला. त्यावेळेला कोणी त्यांच्या बरोबर नव्हतं. दिल्लीहून स्वामीजी राजस्थानला आलेले आहेत आणि एकाकी भ्रमणाला त्यांची सुरुवात झालेली आहे. राजस्थानमध्ये अलवार या गावी ते आले. दिल्लीच्या मुघल साम्राज्याशी झुंज देणारा कुठला प्रांत असेल तर तो हा राजस्थान. राजस्थानी लोकांनी अत्यंत कडवी झुंज या मुघल साम्राज्याला दिलेली आहे. डॉक्टर गुरुचरण लष्कर नावाच्या एका ग्रस्ताशी स्वामी विवेकानंदांचा परिचय झाला. हे बंगाली ग्रस्त होते. डॉक्टर गुरुशरण लष्कर हे बंगाली होते. अलवारच्या संस्थानाच्या रुग्णालयाचे ते प्रमुख डॉक्टर होते. त्यांच्याशी स्वामी विवेकानंदांचा बंगाली भाषेमध्ये संवाद झाला. त्या बंगाली ग्रस्तानं डॉक्टर गुरुशरण लष्कर यांनी एका दुकानाच्या वरची खोली स्वामी विवेकानंदांना राहायला दिली. त्यांचे परिचित असलेले एक मौलवी साहेब होते. या गुरुचरण लष्कर यांच्या परिचित असलेले एक मौलवी साहेब होते. त्या डॉक्टर मौलवी साहेब यांच्याशी स्वामी विवेकानंदांना भेट घेण्यासाठी म्हणून त्या मौलवी साहेबांना या वरच्या त्या दुकानाच्या वरती जिथे स्वामीजी राहत होते तिथे त्या मौलवी साहेबांना या लष्कर यांनी आणलं आणि ते मौलवी आहेत हे लक्षात आल्यानंतर स्वामीजींनी त्यांच्याशी पुराणाविषयी चर्चा केलेली आहे. आपल्याला आठवत आहे, स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते, नरेंद्र, त्यावेळेला त्यांचे वडील
फारसी भाषेचे अभ्यासक होते. उर्दू त्यांना येत होतं आणि म्हणून त्यांनी कुराणामधले अनेक चांगल्या-चांगल्या गोष्टी या नरेंद्रला सांगितलेल्या होत्या आणि पुढे मोठा झाल्यानंतर नरेंद्रनी या सगळ्या ग्रंथांचा अभ्यासही केलेला होता. मौलवी साहेब आपल्या घरी आलेले आहेत म्हणून स्वामी विवेकानंदांची त्यांच्याशी कुराणाच्या विषयी चर्चा झालेली आहे आणि कुराणामधली खूप वैशिष्ट्य स्वामी विवेकानंदांनी त्या मौलवी साहेबांना सांगितली आणि स्वामी विवेकानंद म्हणाले, 1000 वर्षापूर्वी निर्माण झालेलं कुराण हे जसं होतं तशाच स्वरूपात आज आपल्यासमोर उपलब्ध आहे. हे वाक्य मौलवी साहेबांनी ऐकलं आणि ते अत्यंत प्रभावित झाले आणि ते अनेकांना सांगू लागले, की "अरे, हा माणूस फार विलक्षण आहे. याचा केवळ हिंदू धर्मातल्या ग्रंथांवरती अभ्यास नाही, तर कुराणावरती सुद्धा अभ्यास आहे." डॉक्टरही प्रभावित झाले. मौलवी साहेब डॉक्टर होते. ते मौलवी साहेब प्रभावित झाले आणि ते अनेकांना सांगू लागले आणि त्यामुळे काय झालं, या दुकानाच्या वरती एका छोट्या खोलीत जे स्वामीजी राहत होते, तिथे अनेक जण स्वामीजींच्या दर्शनाला यायला लागले. जी लोकं दर्शनाला येत असत, त्यांना स्वामी विवेकानंदांची सुबोध शैली, त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व, स्वामी विवेकानंदांची हिंदी, उर्दू, संस्कृत आणि बंगाली भाषेवरती असलेला प्रभाव आणि त्याची पकड या सगळ्यांना जाणवली आणि हिंदी, उर्दू, संस्कृत आणि बंगाली भाषेमध्ये स्वामी विवेकानंदांनी दिलेली वेगवेगळी अवतरणं, ज्याला कोटेशन्स म्हणतो. एवढंच नव्हे, तर स्वामी विवेकानंदांचं गीता, उपनिषद, बायबल आणि कुराण यातले त्यांनी दिलेले संदर्भ, विद्याप्रसाद हे फार मोठे संत होते. विद्याप्रसाद, चंडीदास आणि रामप्रसाद संत लोक आहेत हे. त्यांची भजनं विवेकानंद तिथे त्या खोलीमध्ये बसून म्हणत असत. त्याचप्रमाणे कबीर, तुलसीदास यांच्या भजनांचे काही आधार या लोकांशी बोलताना स्वामी विवेकानंद देत असत. या सगळ्या गोष्टी बघून त्या लोकांवरती त्याचा विलक्षण परिणाम झालेला होता. स्वामी विवेकानंदांचा गौतम बुद्धांवरती असलेला अभ्यास, शंकराचार्यांना, रामानुजाचार्य यांचा असलेला अभ्यास हा अतिशय सखोल होता आणि त्यामुळे भगवान बुद्ध, शंकराचार्य, रामानुजाचार्य यांच्या चरित्रातले प्रसंग उदाहरणादाखल स्वामी विवेकानंद लीलया देत असत. स्वामी विवेकानंदांचा केवळ भारतीय तत्वज्ञानावरतीच प्रभाव होता असं नाही. स्वामी विवेकानंद कॉलेजला असताना 2000 तत्वज्ञानाचे ग्रंथ त्यांनी वाचलेले होते आणि ते त्यांच्या लक्षात होते. त्यामुळे पाश्चात्य तत्वज्ञानाचा सुद्धा त्यांचा असलेला अभ्यास, स्वामी विवेकानंदांची चौफेर विद्वत्ता, त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व आणि कोणत्याही विषयाशी तादात्म्य पावण्याची त्यांची वृत्ती या इथे राहणाऱ्या अलवारच्या त्या प्रवासामध्ये त्या समोर असलेल्या सगळ्या लोकांना मोहून टाकत होती. बरेच दिवस असा दिनक्रम चालू होता. त्या मौलवी साहेबांचे किंवा त्या डॉक्टर लष्कर यांचे मित्र तिथे यायचे. त्या खोलीमध्ये सगळेजण बसायचे आणि त्याच्यावरती अध्यात्माच्या चर्चा तिथे होत होत्या. हा दिनक्रम खूप दिवस चालू होता. त्या त्या येणाऱ्या लोकांमध्ये अलवार संस्थानाचे निवृत्त इंजिनियर पंडित शंभूनाथ तिथे आले होते आणि पंडित शंभूनाथांनी विनंती केली म्हणून स्वामी विवेकानंद एक दिवशी लवकर उठले आणि त्या शंभूनाथजींच्या घरी ते राहायला गेले होते. त्या शंभूनाथजींच्या घरी स्वामी विवेकानंदांची दिनचर्या मात्र ठरलेलीच होती. स्वामी विवेकानंद लवकर उठत असत, ध्यान करत असत, स्नान करून ते आवरून बसत असत. सकाळी 9 वाजेपर्यंत साधारण सगळी गर्दी जमायला लागेल. हिंदू, मुसलमान, गाढे वेदांती, शैव, वैष्णव, श्रद्धाशील, भक्तिमार्ग भक्तिमार्गी लोक, देवावर विश्वास नसलेली लोक, नास्तिक लोक, आधुनिक नवशिक्षित लोक, सनातन परंपरावादी लोक या सर्वांशी स्वामी विवेकानंद अत्यंत मुक्तपणे संवाद करत असत. कधी तत्वज्ञानातले गंभीर असे सिद्धांतावरती विवेचन चालू असत असं, तर कधीतरी त्यांचं हे विवेचन देत असताना कधीतरी त्या विवेचनाशी एकदम विसंगत असा कुठला तरी मुद्दा येत असे. आरंभी भेटलेले जे मौलवी होते, त्या मौलवींना असं वाटलं की हा इतका हुशार माणूस आहे, इतका अभ्यासू माणूस आहे, कुराणाचा सुद्धा अभ्यास केलेला माणूस आहे. त्यांना असं वाटलं की स्वामी विवेकानंदांनी
मुसलमान मौलवीला असं वाटलं की आमच्या घरी स्वामी विवेकानंदांनी यावं आणि भोजन प्रसाद करावा. म्हणून स्वामी विवेकानंदांना त्यांनी विचारलं की अहो, तुम्ही आमच्या घरी याल का? स्वामी विवेकानंद म्हणले, नक्की येईल. ते म्हणले, काही काळजी करू नका, मी काय करीन म्हणले. ते मौलवी म्हणाले, मी एका ब्राह्मणाला बोलवेन, त्याच्याकडून खोली स्वच्छ करून घेईन, अगदी खुर्च्यांपासून सर्व गोष्टी या मी पवित्र करून घेईन, त्याच्यावरती गंगाजल शिंपडेन, भांडी कुंडी ही सगळी मी स्वच्छ करेन आणि मी परत त्या ब्राह्मणाच्या हातानं ती सगळी भांडी कुंडी स्वच्छ पुसून घेईन, शुद्ध करीन. तुमचं जे भोजन असेल ते सुद्धा ब्राह्मणच करेल, स्वयंपाकही ब्राह्मण करेल, पण आपण आमच्या घरी जेवलं पाहिजे. मी फार लांब उभं राहून हे सगळं पाहत राहीन म्हणले. यावर शंभूनाथजी म्हणाले, स्वामी नाही म्हणाले, शंभूनाथजीच म्हणाले, अहो मौलवी साहेब, स्वामी विवेकानंद तुमच्या घरी यायला अवघड काय आहे? स्वामी विवेकानंद संन्याशी आहेत आणि संन्याशाला आपल्याला माहिती नसेल. शंभूनाथजी या त्या मौलवींना म्हणाले की मौलवी साहेब, आपल्याला माहिती नसेल, संन्यासी जो असतो त्याला भेदाभेद नसतो. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामीजींचा तर प्रश्नच नाही, मी सुद्धा तुमच्याकडे येऊन जेवेन, असं शंभूनाथजी त्यांना म्हणाले. आणि स्वामीजी खरंच त्यांच्या घरी गेले आणि ब्राह्मणांनी सगळं ते धुणं आणि ते भांडी धुणं वगैरे असलं काही न केलेलं असताना स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थित जेवू शकलेले. मौलवींच्याकडे शंभूनाथजींच्या बरोबर जाऊन स्वामी विवेकानंद जेवले. अलवारचे नरेश होते. अलवारचे नरेश हे मूर्तीपूजा मानत नव्हते. अलवारचे नरेश म्हणजे अलवारचा राजा मूर्तीपूजा मानत नव्हता. खरं सांगायचं तर भारतातले सगळेच राजे हे भोगवादी झालेले होते, ऐशोराम करणारे झालेले होते आणि सगळेजण इंग्रजाळलेल्या वृत्तीचे झालेले होते, ब्रिटिश वृत्तीचे झालेले होते. कारण ब्रिटिश लोक यांची सगळ्यांची संस्थानं आणि राज्य आपल्यामध्ये विलीन करून घेत असत आणि राजांना सांगत असत की तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, जनतेची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही आपला आराम करा. त्यामुळे सगळे राजे हे ऐषोरामी झालेले होते आणि इंग्रजी वृत्तीचे झालेले होते. स्वामी विवेकानंदांनी महाराजांच्या घरी सुद्धा राहून या राजांना सुद्धा शिकवलेलं आहे. मेजर रामचंद्रजी नावाचे तिथे एक सद्ग्रस्त होते. ते स्वामी विवेकानंदांना ते म्हणाले की हे जे अलवारचे राजे आहेत त्यांना तुम्हाला आपण भेटायचं का त्यांना? स्वामीजी म्हणले, भेटू. आणि तिथे स्वामी विवेकानंद या मेजर रामचंद्रजींच्या बरोबर महाराजा मंगल सिंग यांच्याकडे स्वामी विवेकानंद गेले. महाराजा मंगल सिंग या अलवारचा राजा होता. या महाराजा मंगल सिंग हा नास्तिक होता आणि तो देवपूजा वगैरे काही मानत नव्हता. तो असं मानायचा नाही की देव या मूर्तीमध्ये असतो वगैरे, असं काही ते मानायचे नाही. ते म्हणायचे मूर्तीपूजा वगैरे सगळं थोटांड आहे असं त्यांना वाटायचं. हे सुद्धा इंग्रज आलेलेच विचार आहेत. अलवारचा जो अधिपती होता तो राजा मंगल सिंग याला वाटायचं. एकदा त्यांनी स्वामीजींना विचारलं, काय हो म्हणे, तुमचं शिक्षण काय झालंय? स्वामीजी म्हणाले, मी कलकत्ता युनिव्हर्सिटीचा BA आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स, कला शाखेचा विद्यार्थी. तेव्हा अलवारचे नरेश त्यांना म्हणाले, अहो आपण एवढे विद्वान आहात, मी बरंच ऐकलंय आपल्याबद्दल, आपण एवढे विद्वान आहात, आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती तुम्ही कितीतरी पैसे मिळवू शकता, कितीतरी श्रीमंत होऊ शकता. तुम्ही काय असे भिक्षा मागत मागत हिंडत चाललाय? स्वामीजींना हा प्रश्न काही नवीन नव्हता, पण विचारणारी व्यक्ती मात्र जरा वेगळी होती. कारण आता विचारणारा राजा होता. त्या व्यक्तीला स्वतःच्या राजा असण्याचा एक अहंगंड होता, अहंकार होता आणि त्याचं कारणही स्वाभाविकच होतं. मंगल सिंग हा राजा होता. मंगल सिंगांच्या हातामध्ये सत्ता होती. मंगल सिंगांना दिमाग होता. टाळी वाजवली की तो सैनिक येणार, तो आपल्याला पाहिजे ती वस्तू देणार, अशा दिमाखात ते राहत होते. आणि सभोवताली ज्या मंगल सिंगांचे लोक होते ते सगळे मंगल सिंगांचे भाट होते. मंगल सिंगांचे भाट होते म्हणजे मंगल सिंगांचे स्तुतीपाठक होते. मंगल सिंगांनी काही केलं तरी त्यांच्या अहंकाराचं पोषण करणारी लोक मंगल सिंगांच्या जवळपास होती. अशाच माणसांची त्या मंगल सिंगांची नेहमी गाठ पडलेली असे की जे मंगल सिंगांचं स्तुतीच करत असत.
पण आज मात्र गाठ पडली होती ती एका संन्याशांची पडलेली होती. स्वामी विवेकानंदांची गाठ पडलेली होती. स्वामीजींना जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही उत्तम शिक्षण घेऊन उत्तम पैसे मिळवण्याच्या ऐवजी असे संन्याशी होऊन भटकत काय राहिलात? त्याला स्वामी विवेकानंद काय तडफदार उत्तर दिलं लक्षात घ्या. तो राजा आहे, तो आपल्याला अटक करू शकेल, तो आपल्याला तुरुंगात घालू शकेल, आपल्याला त्रास देऊ शकेल, असलं काही भीती स्वामीजींना नव्हती. आणि म्हणून स्वामीजींचा आवडता शब्द होता अभिही. भगवद्गीतेमध्ये येतो तो अभि. अभि म्हणजे घाबरू नका, न घाबरणे. आपली दुसऱ्याला भीती वाटतं कामा नये आणि दुसऱ्याला आपली भीती वाटतं कामा नये. इज अभि. त्याला अभिही म्हणतात. स्वामी विवेकानंदांना जेव्हा त्या मंगलसिंगांनी प्रश्न केला की तुम्ही विद्वत्तेच्या जोरावरती भरपूर पैसे मिळवू शकता, तुम्ही काय असे भटकत राहिलात संन्याशी पोशाख घालून? त्यावर स्वामीजींनी त्यांना विचारलं, काय हो म्हणले, महाराज आपण राजे आहात, पण आपण सदैव पाश्चात्य व्यक्तींच्या बरोबर का राहता? सगळ्या इंग्रजी लोकांबरोबर का राहता आपण सारखे? त्यांच्या बरोबर शिकारीला जाण्यामध्ये वेळ का घालवता? आणि या प्रजेकडे तुम्ही दुर्लक्ष का करता? याचं कारण तुम्ही सांगा बरं. तर तो राजा म्हणाला, याचं कारण काय म्हणले मला नेमकं सांगता येणार नाही. पण एवढं म्हणता येईल, की मला ते आवडतं म्हणून मी ते करतो. हे इंग्रजी लोकांबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर शिकारीला जाणं, प्रजेकडे दुर्लक्ष करणं, हे मला आवडतं म्हणून मी करतो. तेव्हा स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, याच कारणामुळे मीही भिक्षावृत्ती बाळगून संचार करीत असतो. संस्थाने आता नाहीशी झालेली होती. स्वामीजींना अटक होईल याची काही त्यांना भीती वाटत नव्हती. महाराजा मंगलसिंग हे राजेसाहेब एकदा स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी या मूर्तीपूजेवर माझा काही विश्वास नाही. तुम्ही कुठेतरी एक दगड आणता, त्या दगडाला एक आकार देता आणि त्या दगडाची पूजा करता आणि त्या दगडाच्या पूजेमध्ये तुम्हाला वाटतं की म्हणे तो भगवंत आहे वगैरे असं म्हणतात. याच्यावर माझा काही विश्वास नाही. हे सगळं काही माझ्या शास्त्रीय दृष्टिकोनात बसत नाही म्हणले. स्वामी विवेकानंद म्हणाले, अहो तुम्ही हे विनोदाने म्हणत आहात. ते विनोदाने म्हणताय तुम्ही, असं स्वामी विवेकानंदांनी म्हणून त्यांचा तो जो प्रश्न होता, तर त्यांनी आणि नंतर त्यांनी प्रश्न केला होता, की मी काही मूर्तीपूजा मानत नाही, मी देव काही या मूर्तीमध्ये असतो, या दगडामध्ये असतो असं मानत नाही, तर माझी पुढे काय गती होईल? स्वामी विवेकानंद म्हणले, अहो तुम्ही हे विनोदाने म्हणत आहात. ते राजेसाहेब राजा मंगलसिंग म्हणाले, नाही नाही नाही, खरोखरच मी धातूची, दगडाची, लाकडाची अशा मूर्तीची पूजा करूच शकत नाही. तेव्हा मी लाकडाची, धातूच्या मूर्तीची पूजा केली नाही, मग माझा मरणोत्तर वाईट गती प्राप्त होईल काय? असं तर होणार नाही ना? असं होईल का? स्वामीजी त्यांना म्हणाले, धार्मिक दृष्ट्या ज्याची ज्या मार्गावर श्रद्धा असेल त्या मार्गाने त्यांनी जावं. स्वामीजींनी त्या राजाची श्रद्धा भंग केली नाही. त्या राजाची अशी श्रद्धा आहे की या मूर्तीपूजेमध्ये देव नसतो अशी तिची श्रद्धा होती. स्वामी विवेकानंद त्याला काही समजवण्याचा प्रयत्न केला नाही सुरुवातीला. पण हळूहळू स्वामी विवेकानंदांचे संभाषण आणि त्या मंगलसिंगांचं संभाषण वाढलं. त्याला स्वामीजींच्या लक्षात आलं की या मंगलसिंगांना आधुनिकतेचा अहंकार झालेला आहे आणि त्यांना या मूर्तीपूजेच्या विषयी ते आता मात्र तोंडाला येईल ते बोलायला लागलेले आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा स्वामीजींनी तिथे जे दिवाण साहेब होते, सेक्रेटरी दिवाण साहेब, त्यांना बोलवलं. ते म्हणाले, या राजांचा फोटो आहे का तुमच्याकडे? ते दिवाण साहेब म्हणाले, आहे. मग त्यांनी आतल्या खोलीतून तो भिंतीवर टांगलेला फोटो म्हणजे चित्र, त्यांचं एका चित्रकाराने काढलेलं चित्र, त्यावेळेला काही फोटो वगैरे एवढी फॅसिलिटी सुविधा तेव्हा नव्हती. ते चित्र तो दिवाण साहेब बाहेर घेऊन आला. तो घेऊन आल्यानंतर राजा मंगलसिंगांना विवेकांनी विचारलं, हा तुमचाच आहे ना फोटो? हे चित्र तुमचंच आहे ना? राजा मंगलसिंग म्हणाले, हो माझंच चित्र आहे ते. हे म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंद त्या दिवाण साहेबांना म्हणाले, या चित्रावर थुंका म्हणले. या चित्रावर थुंका. ते दिवाण साहेबांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अहो या चित्रामध्ये आम्ही आमचे राजे मंगलसिंग बघतो आणि तुम्ही या चित्रावर थुंका काय म्हणताय? या चित्रावर थुंकणं म्हणजे साक्षात आमचे राजे मंगलसिंग यांच्यावर थुंकण्यासारखं आहे. त्याच्यात आम्ही मंगलसिंग पाहतो, तेव्हा आम्ही त्याच्यावर थुंकू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले, अहो थुंका त्याच्यावर, हे साधा कागद आहे,
त्यात काही रंग मिसळले आणि त्या रंगाने रेखाटलेली ती कलाकृती आहे. त्यात काही राजा मंगलसिंग नाही आहेत. ते इकडे उभे आहेत ते मंगलसिंग आहेत. हे त्याच्यात काही मंगलसिंग नाहीये. तेव्हा तो दिवाण म्हणाले, जे दिवाण साहेब म्हणाले, "नाही, नाही, नाही. या चित्रामध्ये हे जरी चित्र असलं, हा जरी कागद असला, हे जरी रंगाने रंगटलेलं असलं, रंगवलेलं असलं, तर या चित्रामध्ये आम्ही आमचे राजे मंगलसिंग यांनाच पाहतो आणि म्हणून मी या चित्रावरती थुंकू शकत नाही." हे उत्तर दिवाण साहेबांनी दिल्यानंतर राजे स्वामी विवेकानंद राजा मंगलसिंगांच्याकडे तोंड करून म्हणाले, "राजे साहेब, ऐकलं त्यांनी काय उत्तर दिलं ते? हे तुमचे दिवाण साहेब या चित्रामध्ये तुम्हाला बघत आहेत." तेव्हा स्वामीजी म्हणाले, "आम्ही जेव्हा भगवान रामाची मूर्ती पाहतो, भगवान कृष्णाची मूर्ती पाहतो, त्यावेळेला आम्ही त्या मूर्तीला हे दगडा म्हणून ओवाळत नाही. आम्ही त्या मूर्तीमध्ये साक्षात कृष्ण पाहतो. त्या मूर्तीमध्ये साक्षात राम पाहतो आणि म्हणून आम्ही काही मूर्तीपूजा करत नाही. आम्ही त्या साक्षात भगवंताचीच पूजा करत असतो." स्वामीजींनी असं सांगितलं, की "राजेसाहेब, आता विचार करा. एका दृष्टीनं पाहिलं तर हा दगड आहे, तर हा कागद आहे. हा कागद म्हणजे तुम्ही नाही आणि दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर कागदात तुम्ही आहातही. कागद पाहिला की तुमची आठवण होते, हे चित्र पाहिलं की तुमची आठवण होते. तसंच तोच जी मूर्ती आम्ही दगडाची तयार केलेली आहे, धातूची तयार केलेली आहे, त्याला आम्ही त्याला पाहिलं की आम्हाला आमच्या इष्टाची आठवण होते आणि म्हणून आमची जी प्रार्थना असते ती त्या विश्वचालक प्रभूलाच केलेली प्रार्थना असते. राजेसाहेब, मूर्तीपूजेकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवं? राजेसाहेब म्हणाले, "स्वामीजी, मूर्तीपूजेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे याबद्दलचं तुम्ही दिलेलं हे स्पष्टीकरण आणि तुम्ही दाखवलेलं हे उदाहरण आजपर्यंत मी कधीही ऐकलेलं नव्हतं. आज माझे डोळे उघडले. मला सांगा, आजपर्यंत मी मूर्तीपूजा मानली नाही. आता माझी गती काय होणार?" तेव्हा स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, "परमेश्वरच काय तो कृपा करू जाणू शकतो. परमेश्वराची प्रार्थना करा. त्याच्या समोर जाऊन रडा आणि भगवंताला सांगा, भगवंता, मी मूर्तीपूजा मानत नव्हतो, पण आता मला त्याच्यातलं रहस्य कळलेलं आहे. मला तू माफ कर." हे त्याला जाऊन म्हणा. तो राजा मंगलसिंग आपल्या दिवाणांना म्हणाला, "हा संन्याशी अत्यंत वेगळा आहे. हा संन्याशी आपल्या महालामध्ये जास्तीत जास्त राहील असं पहा." स्वामीजी तिथे अनेकांशी बोलले, अनेक विषयांवर बोलले. इतिहास, ग्रामविकास, संस्कृत भाषा, पाश्चात्य ज्ञान या अनेक विषयांवरती स्वामी विवेकानंद अनेक लोकांशी बोलले. तसंच राजा मंगलसिंग यांच्याशी पण बोलले. पण स्वामी विवेकानंदांची शिक्षण देऊन भारताचं पुनरुत्थान करण्याची कल्पना या कुठल्याही राजानं स्वीकारली नाही. कारण राजे मांडलिक झालेले होते इंग्रजांचे आणि त्यांना आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेण्याचं कुठलंच म्हणजे अधिकार इंग्रजांनी ठेवलेले नव्हते. आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे त्या अलवारला असताना त्या राजाच्या राज्यामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्या गरीब ब्राह्मणाच्या मुलाची मुंज होती. पण त्या मुंजीसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. 6 एप्रिल 1891 ला गोविंद राय गोविंद सहाय यांना स्वामी विवेकानंदांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये या गरीब ब्राह्मणाच्या मुलाचा मुंजीचा प्रसंग येतो आणि त्या पत्रात 6 एप्रिल 1891 ला लिहिलेल्या पत्रात गोविंदराय सहाय यांना लिहिलेल्या पत्रात स्वामी विवेकानंद म्हणतात की त्या मुलाची मुंज झाली का? त्या मुलाच्या मुंजीसाठी जे अर्थसहाय्य पाहिजे ते आपण केलं का? त्याची चौकशी केलेली या ठिकाणी आपल्याला आढळते. तो गरीब ब्राह्मण आहे, त्याची मुलाची मुंज आहे, त्याच्या मुंज झाली का अशी चौकशी त्यांनी केली होती. त्यावेळेला सुद्धा या अलवारचाच तो गरीब ब्राह्मण होता. त्यानंतर 28 मार्च 1891 ला संन्याशांनी सतत फिरत राहायला पाहिजे म्हणून स्वामी विवेकानंद या अलवारच्या राजा मानसिंग यांच्या राजवाड्यातून ते निघाले. अलवारहून 30 किलोमीटर अंतर असलेल्या पांडुपोल इथे स्वामी विवेकानंद आले. अलवार सोडलं
पांडुपोल पर्यंतचा प्रवास स्वामी विवेकानंदांनी बैलगाडीतून केलेला आहे. आणि पांडुपोल इथे एका हनुमान मंदिरामध्ये स्वामीजींनी मुक्काम केला. आणि हा मुक्काम केल्यानंतर ते नंतर कुठे कुठे गेले, त्यानंतर जयपूरला गेल्यानंतर काय काय घटना घडल्या, याचा विचार आपण पुढच्या बुधवारी करू. आपली वेळ संपलेली आहे. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.